कुछ व्यापारी भी हैं। मोहल्ले में अधिकतर लोग ये ठीक है। मी बघते। अरे आला प्रिन्स, आज उशीर झाला प्रिन्सला। टीव्हीवर चांगला पिक्चर होता, आज येणारच नव्हतो, पण मम्मी म्हणाली आपण डबल फीस देतो। अरे बस बस बस, असं नाही बोलायचं, या मोठ्यांच्या गोष्टी आहेत, तू फक्त अभ्यास करायचा। हा, पुस्तक काढ, आणलंयस तू? तू पण काढ हिंदीचं। हा नोकरी करा, प्रवास करून घरी या, दमायला होतं। मी ना माझ्या रूम मध्ये माझ्यासाठी गरम गरम कॉफी आणि काहीतरी खायला करून आण ना, मला खूप भूक लागली। तुझं बघू। खूप दुखतोय का ग? नाही गो, थोडा तू राहू दे, मी करते ते। अगो करताय मी हळूहळू। मी करते आजी। तुला कॉफी पण करूची आहे ना? तेच करते। गो निशासाठी बनवतस ना, साखर बिकर जास्त घाला तर बडबडतले ती। मला काय त्याचं लक्षण काय ठीक दिसत नाही। जाऊ दे ना आजी, आपण चिडचिड केली तर बाबांचा संताप अजूनच वाढेल, पण ते काय बोलणार नाही, जाऊ दे ना। अगो तुझ्या बाबांका मी आज किती वर्ष ओळखता माहितीये? निशाच्या बाबतीत ते गप्प आहेत म्हणून माहित नाही तुला, एकदा का त्यांनी तोंड उघडल्याने ना तर निशाची काय खैर नाही मग। पण त्या आधीच दादाला नोकरी लागू दे, म्हणजे ती आपोआपच शांत होईल। पण दादा कुठे? अगो सकाळपासून घरातच होतो, तीच त्या का आता म्हटलंय जरा बाहेर फिरून ये, जरा डोकं शांत होईल। आता आली त्याची लाडूबाय, ती डोका खाणारच आहे परत। आजी माहित काय? हो आई, हो हो, अगं मिळाले पैसे, हो माझ्यासाठी सोन्याची अंगठीच घेईन मी। हो हो हो, अगं नाही मोजले, मोजते ना। किती? 20,000। मोजते मोजते, थांब। अरे पैसे कुठे गेले? आई थांब जरा, मी तुला करते फोन। हे गेलं। अगं जरा वेगळ्या कप्प्यात असतील, नीट बघ जरा। आता तेच बघतेय ना, नाहीये तिथे। 5 मिनिटं पर्स बाहेर ठेवली तर एवढी मोठी रक्कम गायब। पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस। कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं। तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात। मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात? बाणाईला भेट घ्यायची आहे देवी। वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे। तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे। अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे। नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे। कशा करता आलेस तू इथे? बेकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर? अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं? खपवून घेणार नाही मी सांगतो तुला, मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव। पोलिसात देणार होतो तुला, केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी।
मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?